उस्ताद हाजी बाबासाहेब वेळेसकर नटराजाचे पूजन करत आहेत. क्रांतिशहा उस्ताद बाबासाहेब वेळेसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होतं. श्री सदाशिव गुरु दीपप्रज्वलन करत आहेत. श्री सुधीर मेहता यांच्याचे श्रीफल वाढवले जात आहे. उस्ताद हाजी बाबासाहेब वेळेसकर उस्ताद बाबासाहेब वेळेसकर यांच्या हस्ते श्रीफल वाढवलं गेलेलं आहे. रंगमंचाचं पूजन झाले आणि यानंतर संगीत सभेला लगेच सुरुवात होते.
बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा आजचा खरंच आनंदाचा सोहळा. गेले 2 महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती. आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बाबूकाका शिरगावकर, प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार समिती कार्य पंडित विभव नागेशकर, पंडित अजय गोवनकर, तिसरा पहिला C.R. व्यासांचा केला मी, दुसरा आला का कसाबीचा केला आणि मध्ये मला वाटतं अब्दुल्ला बिन जाफर खानचा पण केला. आणि आता हा योगायोग मला कोल्हापूरला एवढ्या म्हातारपणात यांनी बोलून आणलं आणि मी यांच्याकरता म्हणूनच माझ्यांना होत नसून सुद्धा मी म्हटलं मला इतका आनंद झाला की त्या स्फूर्तीत 1 मिनिट सुद्धा विचार न करता बाबासाहेबांचा सत्कार आणि त्यांनी मला बोलवलं जरूर असं मी
तयार झालो आणि त्याप्रमाणे मी दिवाळीवर मागायला जवळजवळ महिना 3 महिने असताना अगोदर माझी प्रकृती चांगली ठेवली वा आणि मला माझ्याकडून हा सत्कार घडून आणून आणि सांगायचं म्हणजे काय, तबला ही लयची विशेष गोष्ट असते. लय नसेल तर तो तबला नव्हे, जसं सूर नसेल तर गाणं नव्हे, तसंच तबला हा पहिला लय, मग हाताचा सुंदरपणा कमी जास्त तो भाग वेगळा. पण लय नसेल ना तर बिलकुल त्याने तबला शिकूच नाही आणि त्याला शिकवणाऱ्याला इतका त्याचा त्रास होतो आणि नेमकं त्याच लोकांना शोक जास्त असतो, बेकारी लोकांना तबला शिकायचा. हे माझे स्वतःचे अनुभव आहे. आजपासून 1000 वर्ष शिकून गेले माझ्याकडे, परंतु नाव रूपाला आले असे 10-12 सुरू आणि त्याच्यात विशेष करून म्हणजे माझं नाव माझ्याही पुढं चालवणारे माझा मुलगा विभव आणि दुसरा सुरेश तळवळकर, हे दोघंच अप्रतिम. म्हणजे मला आता विचारच करायला नको, माझी विद्या जशी कासाबांची पुण्याही होती म्हणून आम्ही झगडलो आणि आम्ही त्याच्या याच्यावर आम्ही झगडलो, ती विद्या तशीच खासाबांची पुढे चालू राहणार असं मला खात्रीने या लोकांनी करून दिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा आमचं हे सगळं वातावरण ऐकल्यानंतर हे त्यांनी पण तसंच तिकडं कोल्हापूरमध्ये ते केलं. खरं म्हणजे अकस्मात मुंबई सोडून आले ते, नाहीतर आणि थोडे दिवस तर मुंबईला असते ना तर आम्हाला पण त्यांचा काहीतरी लाभ मिळाला. त्यांनी मला वाटतं 7-8 वर्ष झाली असेल, अप्रतिम काम करून ते केलेलं ते कुणाला ज्यांना उत्तम तबला समजतो आणि लय समजतो त्यांनाच माहीत आहे. ते खाटूमामा म्हणून गेले परतकर, त्याने तो शोध लावला. त्याच्यानंतर ह्याने त्याचा शोध लावून एक TV मध्ये सुद्धा हा कार्यक्रम करून दाखवला. तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहीत असेलच. तेव्हा माझ्याकडून काय चुकलं असेल बोलण्यात वगैरे ते पंडितजींना यांचं आपल्या भावावर जे प्रेम होतं ते शब्दरूपात त्यांनी व्यक्त केले. आज एका मोठ्या भावाकडून छोट्या भावाचा सत्कार होतो आणि एकाच गुरुचे 2 विद्यार्थी 2 भाऊ एकमेकांना ओळखतात. खरंच बाबासाहेब पंढरीनाथ नागेश्वर यांच्या बाबासाहेब शिष्यांच्या वतीनं 75,000 रुपयांची भेट अर्पण होती. सत्कार समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य BB पाटील हे बाबासाहेबांना शॉल अर्पण करतात. आमच्या मागणी सौजन्य यांनाही BB पाटील यांनी शॉल अर्पण केलेली आहे. श्रीयुत अजीजुद्दीन खां बाबांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. रसिक हो, आपणा सर्वांना बाबासाहेबांचा सत्कार करायचाच आहे, पण कृपया आम्ही आपली नावं वाचतोय त्याप्रमाणे येऊन जावा. कृपया आम्ही आपली नावं वाचतोय त्याप्रमाणे येऊन जावा. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी गेली 20 आपण बाबासाहेबांना श्री बाळासाहेब गिरेकर जरा पाठी
मातृत्व स्वीकार हे बाबासाहेबांना जॉब स्लीपर आणि नाव अर्पण करतात. एक मिनिट सर, एक मिनिट इकडं माझ्याकडे सत्कार करणारे स्टेजवर त्वरित संपर्क साधा. श्री शैलेश अमलेकर सांगली हे बाबासाहेबांना पुष्पगुच्छ देत आहे. रसिक हो श्रीयुत, प्रत्यक्षात आपण पाहता की ज्याचा सेवा आम्ही केली आज 27 वर्ष कुष्ठरोगी त्यांच्याकडे हे धन आहे आणि त्या धनाला पाठवणारे 75 पर्यंत पोहोचवणारे 500-600 कुष्ठरोगी स्वाधारनगरमध्ये आहेत. त्यांच्या प्रेरणेनं हे सगळं घडत आहे. प्रत्यक्षात सुभाष हरिदास हे बाबासाहेबांना पुष्पगुच्छ. आणि यानंतर रसिक हो आजच्या संगीत सभेचे प्रमुख कलाकार माफ करा तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी रसिको यानंतर आजच्या संगीत सभेचे प्रमुख कलाकार पंडित विभव नागेशकर मुंबई. पंडित विभव नागेशकर मुंबई. पंडित पंढरीनाथ नागेशकरांचे सुपुत्र आणि आजच्या कार्यक्रमाचे सोलो कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार पंडित विभव नागेशकर. आणि त्यानंतर आपणा सर्वांना माहीत असलेल्या हिराबाई वडोदीकर यांचे नातू आलारखा साहेबांचे शिष्य आणि आजचे कलाकार श्री निशिकांत वडोदीकर पुणे हे बाबासाहेबांचे बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारे असंख्य क्षेत्रातील असंख्य माणसं. असं वाटतं की हा सोहळा सुरूच होतो. कुष्ठरोगी तुमचे सगळे इब्राहिम नाव आहे, त्यांचे सगळे फॅमिली आहे, अजून पाठिंबा आलेले आहेत, बसलेले आहेत. प्रत्यक्ष पाहतात की परमेश्वर किती मोठा आहे, गुरुकृपा किती मोठी आहे आणि विद्याचं दान किती मोठं आहे आणि ह्याचा दिलेला प्रसाद किती मोठा आहे. तो शिहरा नाही, प्रसाद आहे.
घडेल किल्लेवा नागपूर हे बाबासाहेबांना सरकार समितीतर्फे एक विनम्र आव्हान आहे की जे कलाकार ओमचा संबंध काय तर ती व्यक्ती होती देव के देव महादेव. आकार ओकार मकारनं भरलेला ओम आहे. तो शांतीचा सागर आहे. तो तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत देतो. तुम्ही त्याला काय देत आहे? हे जीवन कशासाठी आहे? परमेश्वराने तुम्हाला पाठवलेलं आहे या पृथ्वी तलावर, या जमिनीवर, मातीच्या रूपी. मग त्याची आठवण का करत नाही? न केलेल्याचा परिणाम काय होतो आणि केल्याचा परिणाम काय होतो? तबल्याचे बोल नुसते लिहून घेतलेले परिणाम काय होतो आणि तबल्याचे बोल प्रत्यक्षात उमटलेले परिणाम काय होतो? महादेवजी म्हणतात देव के देव महादेव, अरे तू माझ्या जवळ ये, माझ्याशी एक रूप हो, मग नमस्कार करायला सांगेन त्या पिंडीला. पिंडीमध्ये ज्योतीचा अंश आहे, परमेश्वराचा अंश आहे. त्याला ओमनी लपट. हे कसं लपटायचं मी तुला सांगतो, परंतु माझा परिचय काय ते बघ. तसं गुरुचा परिचय शिष्याने बघावा. बोट तबल्यावर कसं ठेवावं, काय ठेवावं, थाप कशी मारावी. थापा अशा मारतात, बाजारात चालतात, तबल्यात चालत नाही. हिरवा खासाबांची थाप होती ती थाप होती, तबल्याची होती. 99 वर्षापर्यंत ती तबला वाजवत होते. आणि आयुष्य दिलं असतं तर त्यांनी 200 वर्षापर्यंत तबला वाजवला असता. त्या देव के देव महादेव म्हणतात की ध्याय नित्यम महेशम रजतगिरी नमम चार चंद्रावतसम पद्माशीलम समंतात स्तुतम मार्गायण रे व्याघ्रकृत्यम वसाहानम विश्वाद्यम विश्वमंद्यम निकल भयानम पंचवक्रम त्रिनेत्रम. असा मी भस्म लावणार आहे. तुला दागिने पाहिजे असेल, इस्टेट पाहिजे असेल तर पार्वतीकडे जा, आणि माझ्याकडे भस्म पाहिजे असेल तर तू माझ्याकडे ये. माझ्या शामिलो म्हणजे तुला रस्ता दाखवतो. त्या पिंडीला ओमनी लपट. लपटलं जातं का? जरूर जात. अंतर्यामी ह्या गोष्टी आहेत. तशा गुरुच्या बी अंतर्यामी काही गोष्टी आहेत की तबला आल्यानंतर त्याला दान केलं जातं. गंडा बंधनाच्या रूपी, रक्षाबंधन, लग्नाचं बंधन, वास्तुक शांतीचं बंधन, आणि हे गंडाबंधन हेच चालू आहे. गुरु शिष्याचं नातं. म्हणून भगवंताने गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः व्यास मुनीने का लिहिलं? श्रीकृष्ण भगवंताने गुरु का केला? कशासाठी केला? गीता कशासाठी आली? ज्ञानेश्वरांनी का लिहिली? आणि त्याने गुरु कुठला केला आणि तो का केला? श्लोक वाचता येतात, तबल्याचे बोल पाठ करता येतात, वाजवता येत नाही. वाजवणं प्रत्यक्ष. म्हणून रामाने लक्ष्मणाला उपदेश केला, बा लक्ष्मणा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तर ज्यावेळेला पिंडीजवळ डोकं टेकलं जातं, ओम लपटलं गेलेलं असतंय, पण हे लक्षात येत नाही. जसा शिरा तुम्ही हॉटेलात खाल्लेला असता, शिरा समून तुम्ही प्रसाद नारायणची सत्यनारायणची पूजा जे करतो ते शिरा समजून वाटत नाही, तुम्ही प्रसाद समजून वाटत नाही. वास्तविक पाहता तो शिराच असतो. घरात मंडळींनी पिशवी दिली, जावं सत्यनारायणची पूजा आहे त्याच्याकरता सामान घेऊन आहे. प्रसादासाठी गूळ, प्रसादासाठी साखर, प्रसादासाठी दूध, प्रसादासाठी दही, प्रसादासाठी पान सुपारी नारळ. त्याला प्रसाद हा शब्द चिटकायला सुरुवात झाली. प्रसाद समजून शिकवला, शिजवून गेला, वाटणाऱ्याने प्रसाद समजून वाटला, खाणाऱ्याने शिरा समजून खावा. जर या वस्तू शिरा आहे उडून जातं आणि प्रसाद चिटकू शकतं, तर माझ्या या पिंडीला ओम का चिटकू नये?
चिकटलं पाहिजे. प्रत्येक वस्तू आहे तर तुम्ही न केल्यामुळं, आळसपणाला जवळ केल्यामुळं गाणं येणार नाही, तबला येणार नाही, प्रेमभाव येणार नाही, आदब येणार नाही, लीनता नम्रता येणार नाही. हे आमच्या तबल्याच्या घराण्यामध्ये गुरु परंपरेनुसार अदबीचं वातावरण राहील. जेवढे बी मुलांचे सकाळी तबला वाजवलेले ते कुठले सगळे बाहेरगावचे, काय संबंध? हे पूर्वजन्माचं नातं असलं पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो. तुमचं आमचं पूर्वजन्माचं नातं असलं पाहिजे म्हणून आम्ही बसलो. तुम्ही ऐकताय. याच्यामध्ये कोण आहे तर तो नादब्रह्म आहे. नाद आणि ब्रह्म. नाद हा चमड्याचा, तबलाही चमड्याचा. आवाज आलेला बघितला का तुम्ही? आवाज कधी दिसत नाही, तोच परमेश्वर. अत्तरचा फाया लावलेला आहे कानात, गेला तुमचा दोष एक बाजूने गेला, त्याला वास आला, तुम्हाला वास नाही आला. फाया लावणाऱ्याला वास येत नाही, तबला वाजवणाऱ्याला आनंद वाटत नाही, मग ऐकणाऱ्याला आनंद जरूर वाटतो. तो म्हणतो किती सुंदर वास आला, तो येऊन बघतो. तो तसं हे नामस्मरणाचा फाया जो आहे तो तुम्ही जवळ का बाळगीत नाही? सतत नामस्मरण जिभेवर का ठेवत नाही? काय या जिभेनं गुन्हा केलाय का? खाऊन 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 जिभेला लाड केलं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी किती असे प्रोग्राम खाण्याचे केले, एक बी नाही. त्यांना गावाच्या बाहेर हाकून दिलं. अन्न हा शब्द आहे. ल पार्वती मातेनं भिल्लिनीच्या वेशात लास्य नृत्य केलं होतं, ते ल इथे गेले म्हणून ताल जन्माला आलं. मग हे जर इतकं पवित्र आहे तर मग तबल्याचे बोल का पवित्र असू नये? आहेत ते सुद्धा. चला मच्छिंदर गोरखाया पखवाज मधून त्यांना सांगितलं होतं, समजावलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं. त्या राजधानीत, बायकांची राजधानी होती, तिथं अडकून बसले गोरखनाथ. मच्छिंदर, चलो मच्छिंदर गोरखाया त्यावेळेला तिथं वाजत होतं, तर आत्ता का वाजू नये? लगन नाही, मनाची एकता नाही, मन दगडाचं पाहिजे. तबला जर जगामध्ये प्रसिद्ध झाला व्हायचा असेल तर त्याने मनाला एक जातीचं दगडाचं रूप धारण करायला पाहिजे. ह्याचा सर्व सूत्रधार मन आहे. गुरुजींनी सांगितलं की खापरू मामाचं मला आठवण्यात आलं. प्रोफेसर देवधर असं ते त्यांच्याकडे गेले होते ते, आणि देवधरांनी मला सांगितलं असं जे खापरू मामा होते, त्यांनी मला असं दाखवलं. ते म्हटले 1 2 असं करून ते मात्रे यायचे. हे कुणाला कळणार? कारण जग हे बेतालाच्या लयला निघालेलं असतंय, तालाच्या लयला कमीच. मग त्याला कळणार नाही. ते रूप घेतलं आणि सहज वाचता वाचता मंडळी जसे बाजूला आता बसाय तसंच घरात बसलो होतो. म्हटलं असं आलेलं आहे, त्यांनी केलं, आपण काय ते म्हणजे काय बोलली की काहीतरी जगात असं काहीतरी करून दाखवा की ज्याचं तुमचं नाव राहील. ठीक आहे म्हणे, चांगला धडा दिला. म्हणजे आपली अर्धांगिनी, प्रत्येकाची अर्धांगिनी काहीतरी चांगला धडा देत असते, तर आम्ही त्याची पारख करायला पाहिजे. हे का उद्देशाने बोलले, कसे बोलले, त्यासाठी ती जी उपमा जी मिळाली त्या आधारे एक 19 वर्ष 9 दिवस लागले मला करायला. हे दात सगळे गेलेले. तोंड एका वेळा एक काम करता, एका वेळा 2 काम करणार तोंड पाहिलं का तुम्ही? हा पाय एक काम करतो, एका वेळा 3 काम केलेलं पाय पाहिलं का? हा पाय 3 काम करतो, हे हात 3, हा हात 3, तोंड 2 आणि मुंडकं 1. हे 16 रीतिसिद्धी आहे. ह्याच्यात माणूस पागल होतो या तर खलास होतो. ज्या वेळा श्लोक असतात, जसं कुलवल्लाहु अल्लाहु समदला म्हणजे तुम्हाला मिळलं तुम्हाला मग एक लोक पुन्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, याच्यात काय फरक आहे? काहीच नाही, सगळे एकच आहे. ईश्वर एक आहे म्हटलं तर सगळंच एकच आहे. ह्याची आराधना सुरू झाली. हे मला आलं पाहिजे, तू मार नाही तर तोड. म्हणजे मनाची जी हिंमत आहे ती असावी लागते. गुरुकृपा असावी लागते, जनतेची कृपा असावी लागते. तर तुम्हाला जे काही मिळतं त्याच्यात एखादा घास गरिबाच्या तोंडी द्यावा. ती दुवा मिळत असते. दुवा सर्वश्रेष्ठ. औषधं अनेक असतात, तर दुवा एक असते. तर त्याचं पालन तुम्ही करा. परमेश्वर तुम्हाला सुखी अगोदर ठेवते, नंतर आम्हाला. आम्ही रियाज करून घरात तबला वाजवायचा काय उपयोग नाही त्याचा. आम्ही घरात रियाज करतो, हाल अपेष्टा सहन करतो, तुमच्या पुढं आम्ही येऊन बसतो. का बसतो?
की तुमची मन आनंदित व्हावी, कलेचं खरं रूप तुम्हाला कळावं, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून आम्ही आले. आणि तुम्हाला ज्यावेळेला आनंद मिळतो त्यावेळेला आम्हाला मिळतो. आम्हाला अगोदर आनंद नाही आहे. म्हणून जे आरती करतात तुम्ही करता, आम्ही बी तबल्यातनं आरती करतो. श्रवण सुंदर नाम गणपती ज्ञाननाथ गजानन दे धृतदान धृत धृत धग्न धग्न दिग दिग लंबोदर एकदम श्याम सुंदर मदन मोहन भेषधर लीलहार की मुकुट कुंडल बंसरी तज श्याम से बन सुंदरी नयन कजरा माति बिंदिया भांग में सिंदूरुडी कानों में बाली मुझमुके नाक नतनक बेसरी. राधेला श्रीकृष्ण भगवान सांगतात तू रुसलीस रुस तिकडं. तर माझ्या मनातली राधा आहे समोर आली बघ, ही ज्यावेळा बघते त्यावेळेला ती हडबडते आणि ते आपला स्वभाव सोडून जवळ येते. स्वतः श्रीकृष्ण भगवंताने राधेचं रूप भेटले, काव्य तयार झाले, बोल तयार झाले. त्यावेळेचे बोल असे होते. आता 2 मात्रेचा कायदा आणि 3 मात्रेचा कायदा. त्यावेळेला 64 मात्रेचा 32 मात्रेचे कायदे होते. आता लवकर झालं. आज तबला विकत घ्यायचा, दुसऱ्या दिवशी शिकायला जायचं, 4 दिवस शिकले की 5व्या दिवशी तबला क्लास म्हणून बोर्ड लावायचा. कसं शक्य? अजून मी एवढं शिकलोय, अजून मला अजून तबलाही कळला नाही. बघा म्हणजे किती मोठं अंतर आहे. तबला अजून आलेला नाही. अजून त्या विचारात मी असतो की मला तबला कसा येईल. तर गुरुजनांची कृपा, हे गुरु आम्हाला भेटले. आमच्या खासाबांचे पहिले शिष्य खासाबाने यांच्या मनात भरवलं, जा बेटा याद करायला काय तुम हजर हो जा. खासाबांनी पाठवलंय. पंढरीनाथ नागेशकर आहे, गोव्या घराण्याचे प्रमुख तबलजी आहे. आज तायक आहे. खापरू मामांना ओळखतात, त्यावेळेचे तबलजी लोकांना ओळखतात. चांगल्या चांगल्यांच्या साथसंगती करणारे व्यक्ती आणि त्यांचे चिरंजीव आहेत. ते काय वैभव नागेशकर, त्यांचा तबलाही आहे. आता तर बोलण्यामध्ये करण्यामध्ये काही चूक झाली असेल तर मला सांभाळून घ्यायचं. आणि विद्यार्थ्याजनाने मनमोहन कुंभारे, इतर जे आमची मुलगी आहे हेम सुवर्णा, या सगळ्या लोकांनी, प्रमुख लोकांनी, गुरु असे बरेचसे आहेत, त्यांनी सगळं सहकार्य करून मला ह्या स्थानावर अर्पण केलं. त्यांच्या मनामध्ये परमेश्वराने ती भूमिका घातली म्हणून मला इथेपर्यंत पोचलो आम्ही. असे आमचे विद्यार्थी पोचावेत, परंतु बोलायची भूमिका कमी करून रियाज करण्याची भूमिका सतत जवळ बाळगावी. काही चुकलं असेल सांभाळून द्यावी. नमस्कार. ते आमचे मोठे भाऊ यासीन भांबरी आज आमच्यात नाही आहे. या संपूर्ण सोहळ्यामध्ये जर ते आज असते तर खरंच सर्व कार्यक्रम पूर्ण झाला असता. पण ठीक आहे, नियतीला हे मान्य नाहीये आणि नियतीनं दिलेल्या ह्या आम्हाला तळाख्यातनं आम्हाला बाहेर पडायचं आहे. गुरुजीही यातनं सावरले, पण हा आजचा सोहळा मात्र त्यांच्या आठवणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. रसिक हो, त्यानंतर जे गुरुजी स्पर्धक प्रतिस्पर्धी यांच्याकडे त्यांच्यात चांगलं काय आहे हे पाहावं. असूया द्वेष या भावनांना अजिबात स्थान असता कामा नये. हा मोलाचा संस्कार आम्हाला गुरुजींनी दिला. आज मी निवृत्त आहे. गोगटे जोगळेकर कॉलेजमधून गेल्याच वर्षी मी प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाले. पण माझ्या जीवनाची जी जडणघडण, कधी नकार देण्याची हिंमतच नव्हती आमची. पण मी अभिमानानं सांगते की मला अपयश कधीही आले नाही, कारण माझी गुरुजींच्यावर आढळ निष्ठा होती. आज सांगायला वाईट वाटतं की गुरु समाजात दिसतात ते पोटार्थी झालेले आणि विद्यार्थी परीक्षार्थी झालेले. आमचा काळ वेगळा होता. आमच्या गुरुजींनी कधीही पोटार्थीपणा केला नाही. दौऱ्यावर गेल्यानंतर प्रथम ते सांगायचे, मला 4 पैसे कमी द्या, पण माझ्या मुलींची सगळी व्यवस्था चांगली झाली पाहिजे. इतकं तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आम्हाला जपलं आणि मोलाचे संस्कार आम्हाला दिले. त्याबद्दल खरोखरच आम्ही कृतज्ञ आहोत. आज गुरुजींची शिष्या म्हणून मी आणि माझे गुरुबंधू बाळासाहेब हिरेमठ, आम्ही दोघे रत्नागिरीमध्ये स्थायिक आहोत. आपापल्या परीनं गुरुजींचा वारसा, गुरुजींची परंपरा, त्याची आजही आम्ही पुढे चालवत आहोत. गुरुजींनी जो मला
एक संस्कार दिलेला आहे. विद्यार्थी किती आहेत याला महत्त्व नाही, ते विद्यार्थी किती निष्ठेनं शिकत आहेत हे महत्त्वाचं आहे. संख्येपेक्षा विद्येवरची निष्ठा, विद्या अर्थी, हे मी पाहिलंय. आणि अत्यंत थोड्या शिष्यांसह मी माझा नृत्याचा वारसा पुढे चालवत आहे. गुरुजींनी जे काही दिलेलं आहे त्याबद्दल मी खरोखरच कृतार्थ आहे, कृतज्ञ आहे. माझं आयुष्य धन्य झालेलं आहे. त्यात गुरुजींचा वाटा अतिशय मोलाचा आहे. हे सांगण्याची संधी मला या ठिकाणी संयोजकांनी दिली, याबद्दल त्यांचे आणि आपणा सर्वांचे आभार. यानंतर आभार प्रदर्शन हेमसुवर्ण मालवणकर. नमस्कार रसिक हो. सर्वप्रथम रंगमंचकावर उपस्थितीत माझ्या आदरणीय पूजनीय गुरुजन वर्ग, माझे रसिक श्रोते, प्रेक्षक, या सर्वांना अभिवादन करून आज मी इथे उभी राहून दुहेरी भूमिका पार पाडत आहे, किंबहुना त्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वप्रथम माझी भूमिका गुरुजींची मुलगी म्हणून आहे. आधी ती मी पार पाडते आणि गुरुजींच्या वतीने मी दोनच शब्द असं बोलते. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, हृदयाच्या घराला दार कशाला. हृदयाचं दार नेहमीच ठेवणारे माझे बाबा, या बाबांनी नेहमीच त्यांच्या दारात आलेल्या प्रत्येकाचं स्वागत केलं, हसत स्वागत केलं. स्वागत करताना त्यांनी हे पाहिलं नाही की हा मुसलमान आहे, हा ब्राह्मण आहे, की हा मराठा आहे, मी याला शिकू, मी याला शिकू, की मी याला शिकू. त्यांनी जात कधीच बघितली नाही, त्यांनी धर्म कधीच पाळला नाही. त्यांनी हे नाही बघितलं की हा तमाशात नाचणारी आहे काही बाई, का हा तमाशात वाजवणार आहे. तमाशात वाजवणारा दोन्ही हातानेच तबला वाजवणार आणि रंगमंचकावर वाजवणारा दोन्ही हातानेच तबला वाजवणार. तमाशात नाचणारी बाई पायात घुंगरू बांधूनच नाचणार आणि रंगमंचकावर नाचणारी बाई पायात घुंगरू बांधूनच नाचणार. केवळ हेच ध्येय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आज हजारो कलाकार निर्माण करून त्यांनी आपले पाठवलेले आहेत आणि ते आपलं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहेत. असेही माझे बाबा. माझ्या बाबांनी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांनी हे सुद्धा पाहिलं नाही की आपल्याला सुद्धा 4 मुलं आहेत. मला 3 भाऊ आणि मी एकटी, फार एकुलती एक, लाडावलेली, अतिशय लाडावून ठेवलेलं होतं मला. पण ज्या वेळेला एखादी तमाशातली मुलगी छोटी बिना फ्रॉकची त्यांच्या समोर यायची तर माझ्या अंगावरचा फ्रॉक काढून तिला नेसवला जायचा. असे हे माझे बाबा. माझ्या बाबांची आत्तापर्यंतची मी अनेक रूपं बघितली, अजूनही बघते, अजूनही ते रागावत आहेत माझ्यावर, पण माझे बाबाच आहेत ते, त्याच्यामुळे सगळं चालतं, मी रागावते त्यांच्यावर. तर असे माझे बाबा आज आपल्या वयाची 75वी पूर्ण करत आहेत. आज एक मुलगी म्हणून मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की या पृथ्वी तलावरील प्रत्येक मुलीला हे भाग्याचे क्षण जरूर यावेत आणि तिने आपल्या वडिलांची 75वी जरूर पाहावी आणि साजरी करावी. माझ्या आई वडिलांची ऋण मी कधीच विसरू शकणार नाही, कारण त्यांच्यामुळेच मी अतिशय उत्कृष्ट कलाकार म्हणून आज रंगमंचकावर नाव मिळवते आहे. त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि मला मुलगी म्हणून न मानता मला शिष्येच्या रूपात त्यांनी पाहायला सुरुवात केली. वयाच्या 12 वर्षापासून माझी शिष्यरूपी साधना चालू झाली. वयाच्या 12 वर्षापासून माझ्यावर खूप मेहनत घेतली त्यांनी आणि मला अतिशय उत्कृष्ट असं कलाकार केलं. कथक शिकले मी त्यांच्याजवळ, विशारद केलं त्यांनी मला आणि जगाच्या समुद्रात सोडलं. म्हणाले, जाओ बच्चे तुम अभी इसमें तैरो, ये तुम्हारे लिए खुला है, तालाब में मत तैरो, समुद्र में जाके तैरो. आणि माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा दिला. मी कोल्हापूर सोडून मुंबईला गेले, मुंबई सोडून दिल्लीला गेले, दिल्ली सोडून कलकत्त्याला गेले, कलकत्ता सोडून मी भारताच्या बाहेर गेले. आज बरेचसेच बाहेरचे परदेश दौरे मी केलेले आहेत, करते आहे. हा माझा शिष्याचा भाग झाला. आता शिष्य या नात्याने मला सत्कार कमिटीत घेण्यात आलं आणि आता सत्कार कमिटीतर्फे आभार मानायचं काम मी सुरू करते. जेव्हा आम्ही शिष्यमंडळींनी सगळ्यांनी ठरवलं की बाबांची 75वी साजरी करायची आहे, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून प्रथम आपला
आपण काय याच्यात योगदान करू शकतो हे ठरवलं आणि आम्ही ठरवलं की बाबांची आपण 75वी साजरी करायची. प्रत्येक जण आपापल्या परीनं कामाला लागला. त्यात आम्हाला बरेच सहकारी हात पुढे आले आणि हे बरेच सहकारी हात पुढे आल्याने हा सोहळा आम्ही अशा रीतीने आपल्यासमोर सादर करू शकलो. यात सर्वप्रथम थिएटर जेव्हा आम्ही बुक केलं तेव्हा मला खूपच कमी पैशात हे थिएटर आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, म्हणजे थिएटरच्या मॅनेजमेंटचे मी आभार मानते. त्यानंतर माझा आवाज आपल्यापर्यंत किंवा आतापर्यंत आपण जो कार्यक्रम पाहिला त्या कार्यक्रमाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, साऊंड इफेक्ट्स ज्यांनी दिले, ज्यांनी ही साऊंड सिस्टीम आम्हाला दिली, त्याचं सहकार्य केलं, ते आहेत सांगलीचे शरद शहा, त्यांचे आभार मी मानते. त्याचबरोबर आमच्या शब्दाला मान देऊन इथे युवक बिरादरीचे डायरेक्टर क्रांती शहा, शांतिनिकेतनचे संचालक PB पाटील सर, त्याच्यानंतर अहमदनगरचे लोकयुगचे संपादक सुधीर मेहता, त्याच्यानंतर हरिश्चंद्र कोकरेजी, त्याच्यानंतर सदाशिव गुरवजी, कोल्हापुरातील कलापथक संघटनेचे अध्यक्ष सुभाष हिलगे, त्यानंतर माझे मामा मैनुद्दीन विजापुरे आणि स्वतः मी. आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं सहकार्य घेऊन करून हे कार्य इथेपर्यंत आणलेलं आहे. मी आपले आभार मानत नाही आहे, पण मुलगी या नात्याने मी आपले आभार मानते, शिष्य या नात्याने नाही. त्याचबरोबर आमच्या शब्दांना अतिशय महत्त्व देऊन आपला वेळ, आपलं वय हे काहीही लक्षात न घेता आमचे पाहुणे पंडितजी इथे आलेत, मी त्यांचे आभार मानते. त्यानंतर आपण सर्वजण आपला जो काही खारीचा वाटा आहे तो आमच्या या सहकार्यात देऊन आम्हाला कृतकृत्य केलं, त्याबद्दल आम्ही तुमचेही आभार मानतो. जर विसरून एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या संस्थेचं नाव जर माझ्याकडून घेण्यात चूक झाली असेल किंवा मी विसरले असेल तर मला माफ करावं. हां, आठवलं. त्याचबरोबर आम्हाला पत्रकार लोकांनी सुद्धा खूप साथ दिली. ते स्वतःहून आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद भरवा, आम्ही येतो, बाबांची माहिती आम्हाला द्या, आणि ते सगळे आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सत्कार कमिटीतर्फे. त्याचबरोबर निशिकांत बडोदेकर हे आलेले आहेत इथे, त्याच्यानंतर विभव नागेशकरजी आलेले आहेत इथे, त्यानंतर आमच्या शब्दाला मान देऊन धारवाडचे बालेखा, व्यंकटेश कुमार, त्यानंतर अजय पोहणकरजी, ही सगळी मंडळी आता याच्यापुढे आपली कला आपल्यासमोर सादर करणार आहेत. मी त्यांचेही आभार मानते. अच्छा, हां, आणि एक माध्यम असतं की आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचायला, आणि ती असते पत्रिका. आमंत्रण पत्रिका जेव्हा माणूस छापतो तर त्या आहेत मिरजेचे बाळासाहेब शिंदे म्हणून. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी जी आम्हाला आयडिया दिली, पत्रिका उघडल्यानंतर एक वर्तुळ येतं आणि त्या वर्तुळाला तबल्याचं स्वरूप देण्यात आलं, ते त्यांनी अतिशय उत्कृष्ट ते केलं आणि आम्हाला सगळ्यांना ही आयडिया त्यांची आवडली आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यानंतर माझ्या काही मैत्रिणी इथे आलेल्या आहेत ज्यांनी आपला सहयोग दिलेला आहे. विजापुरे फॅमिली आहे ज्यांनी आपला सहयोग दिलेला आहे, त्यांचेही मी आभार मानते. कवठेकर फॅमिली आलेली आहे, त्यांचे मी आभार मानते. त्यानंतर बरेचसेच नागपूर, चंद्रपूरकडची मंडळी सगळी आलेली आहेत, वडिलांचे शिष्यवर्ग आलेले आहेत, त्यांचेही मी आभार मानते. आणि जर का कोणी चुकून राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला सत्कार कमिटीवाल्यांना क्षमा करावी. याचबरोबर मी आभाराचं हे काम संपवते.